हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदर अशा पिशव्यांची डिझाइन बघणार आहोत। चला तर बघूया। बघा, मी एक पिशवी शिवलेली होती आणि ही झांजरवाली पिशवी आहे। खूप साधी आणि सिंपल पिशवी आहे। अशा पिशव्या तुम्हाला कोणालाही बनवता येईल। तर बघा, खूप सुंदर अशा आपण पिशव्या तयार केलेल्या होत्या। त्याच्यामध्ये मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि गव्हाच्या गोणीचा वापर करून या छोट्या छोट्या पिशव्या तयार केलेल्या आहे। तर बघा, खूप जण मला विचारत असतात की या ज्या छोट्या छोट्या पिशव्या आहे या कितला विकतात। तर बघा, या पिशव्या मी 40 किंवा 50ला विकते, कारण की याला मी साधी सिंपलशी जे आपण घरामध्ये जे मटेरियल पडलेलं आहे तेच वापरलेलं आहे, विकत काहीही घेतलेलं नाही। आणि ही जी लेस आहे म्हणजे फील आहे ही मी साडीची लावलेली आहे। म्हणजे एक साडी होती माझ्याकडे आणि ही साडी मी एकूण 5-6 इंचाची त्याची रुंदी कट केली ना, अशी जेवढी बॅग आहे तेवढ्या बॅगला त्याला अशी मस्त प्लेटी देऊन तयार केली। तर या पूर्ण ही जी पिशवीचं माप आहे हे 12 इंच आहे। अर्धा इंच शिलाईला जातं म्हणून आपलं 11.5 इंच झालेलं आहे। तर बघा, अर्धा इंच थोडं धरायचं म्हणजे शिलाईमध्ये जात असतं। म्हणजे 10 गुणिले 11 इंचाची अशी आपली 2 अशा साध्या सिंपलशा मी पिशव्या तयार केलेल्या होत्या। त्याच पद्धतीमध्ये सेम पिशवी आहे। तर तुम्ही बघू शकतात, मी वरतून 2 आणि आडव्या 2 अशा शिलाई मारलेली आहे। याच्यामध्ये सुद्धा शॉपिंग बॅगचाच वापर केलेला आहे आणि हलकी फुलकी जी गव्हाची गोणी असते त्याचा वापर केलेला आहे। अतिशय सुंदरशा या पिशव्या मी बनवलेल्या होत्या। तर याचा व्हिडिओ मी काही शूट नाही केला। याचं माप मी तुम्हाला दाखवते, 10 इंच आणि 11.5 इंच। तर बघा, माझं शिफ्टिंगचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ शूट नाही केला। मी ही रात्री ऑर्डर कंप्लीट केली। आज त्यांचं हे पार्सल जाणार आहे। मला हे पार्सल ना इंस्टाग्रामवरनं भेटलेलं होतं। तर बघा, ही जी बंद आहे हे 12 इंचाचं बंद मी बनवलेलं आहे। खूप साधी आणि सिंपलशी ही पिशवी आहे आणि मला इंस्टाग्रामवरनं ही जी बॅग आहे त्याची ऑर्डर भेटली होती। तर मी पटकन तयार केली, व्हिडिओ शूट नाही केलं आणि माझी शिफ्टिंगचं काम चालू आहे। मी नाशिकला राहायला चालले आहे, त्याच्यामुळे आता सध्या तर व्हिडिओ नाही शूट करत। पण माझं एकदा काम म्हणजे सामान लावून बिवून सगळं झालं की माझे नक्की व्हिडिओ येतील। आणि बघा, ही सुद्धा खूप मोठी पिशवी आपण तयार केलेली होती। तर अशा मी एकूण टोटल 4 पिशव्या बनवलेल्या होत्या। तर बघा, सेम काही नाही वापरता एक साडी घेतली, जुनी साडी होती आणि त्या साडीची अशी मस्त मी कट करून त्याची अशी प्लेटी टाकून आपण फील जोडलेलं आहे। तर बघा, याच्यामध्ये सुद्धा मी गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला होता आणि एक मेन पीस घेतलेला आहे। याचं मी तुम्हाला माप दाखवून देते। तर बघा, हे 14 इंच आहे त्याची आणि याची उंची जी आहे ती 17 इंच उंची आहे। अशी ही आपण मोठी पिशवी बनवलेली होती आणि याला फील लावलेली आहे। तर बघा, ही जी पिशवी आहे ही मी 80 रुपये विकलेली आहे, कारण की ही मोठी आहे आणि याच्यामध्ये भरपूर असा आपल्याला वापर करायचा होता, म्हणजे वापर लागलेला आहे। तर बघा, अशाच पद्धतीच्या मी एकूण 4 पिशव्या शिवल्या होत्या। तर एक पिशवी कुठे गेली तर काय लक्षात नाही माझ्या, 1 मिनटं मी चेक करते। हां, ही बा खाली सापडली। तर अशा मी एकूण टोटल 4 पिशव्या बनवलेल्या होत्या त्याच ताईच्या। तर बघा, खूप सुंदर या पिशव्यांचा जेव्हा मी फोटो काढून त्यांना सेंड केला त्यांना खूप आवडल्या आणि हे सगळे ना त्या बोलल्या तुम्हाला जे मटेरियल वापरता येईल ते वापरा। तर बघा, मी माझ्याच घरातलं मटेरियल वापरलं आणि याच्या मी माझ्या पद्धतीने यांची किंमत मी ठरवली आणि त्यांना सांगितलं। तर मला हे इंस्टाग्रामवरनं आलं होतं, माझी ID फॉलो केलेली आहे आणि ते ताईने मला विचारलं की तुम्ही आम्हाला पिशव्या शिवून देणार का। तर मी तिला माझा नंबर सेंड केला आणि मी तिला फर्स्ट ऑर्डर म्हणून ही 4 पिशव्यांची डिझाईन बनवलेली होती। बघा, ही जी मोठी पिशवी आहे ना याला फक्त लेस वापरलेली आहे, बाकी काही नाही। बघा, खूप जणांच्या घरामध्ये अशा वेस्ट लेस पडलेलेच असतील, तर लेसचा वापर करून आपण असे भन्नाट खूप सुंदरशा पिशव्या तयार करू शकतो। माझ्या चॅनलवर खरंच मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे। तर मला जसं वेळ भेटतो मी तसे व्हिडिओ अपलोड करत असते। काही टायमाला पिशव्या म्हणजे कस्टमरला पिशव्या लगेच लागतात तेव्हा मी व्हिडिओ शूट नाही करत, पण मला वेळ भेटला की मी 100% व्हिडिओ शूटच करते। तर बघा, खूप सुंदरशा अशा आपण ज्या फीलच्या ज्या पिशव्या आहेत त्या मी या 4 बनवलेल्या होत्या आणि त्या ताईला ही जी लेस लावलेली पिशवी आहे ती खूप आवडली। त्यांना बी असं वाटलं नव्हतं की फक्त लेसचं आहे, त्यांना असं वाटलं एखादा साडीचा पदर असेल। तर मी त्यांना जेव्हा फोटो सेंड केला तर ते बोलले की खरंच ताई ह्या लेसनी बनवली का। म्हणलं हो, ही लेसनीच बनवेल आहे। तर त्यांना बी ही खूप आवडली आणि आता ह्या सगळं मी पॅक करेल आणि पोस्टाच्या साहाय्याने मी त्यांना त्यांच्याकडे
पाठवून देईल. तर बघा त्यांना ह्या चारही पिशव्या आवडल्या आणि याचं जी प्राईज आहे ती मी माझ्या पद्धतीने लावलेली होती. छोट्या छोट्या पिशव्यांचे 40 मी घेतल्या. एका पिशवीची 60 घेतली आणि एका पिशवीची मी 90 घेतली. जी लेसवाली पिशवी आहे ना तिचे 90 रुपये घेतले आणि काहीच नाही, सगळं मटेरियल घरातलंच होतं. आणि दोरा तुम्ही बघू शकतात की मी दोरा कोणताही वापरलेला आहे, मॅचिंग दोरा नाही वापरला. कारण की ना संध्याकाळचा टाईम झालेला होता आणि तुम्हाला तर सांगितलं मी की मी नाशिकला राहायला चालल्यामुळे मला जे माझ्या कस्टमरने जेवढे ऑर्डर दिलेले होते मी सगळ्या कंप्लीट केल्या काल रात्री आणि प्रत्येकाच्या पिशव्या पॅक करून त्यांना आता मी देणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे ऑर्डर घेऊ शकतात आणि खूप सुंदर पिशव्या शिवू शकतात आणि खूप साध्या सिंपल पद्धतीमध्ये. तर बघा शक्यतो जमलं ना तर मी नक्की व्हिडिओ अशा ज्या छोट्या छोट्या फीलच्या पिशव्यांचे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करीन आणि अशाच व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की बघा. आणि मी खूप वेगवेगळ्या पिशव्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तर बघा खूप सुंदर सुंदर आपण साध्या सिंपलच्या पिशव्या तयार करू शकतो आणि तुम्ही सेल बी करू शकतात. आणि समजा तुम्हाला सेल नाही करता येत तर तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात करू शकतात. म्हणजे घरातले आसपासचे लोक आसपास तिथे टाकू शकतात. जेव्हा मी माझ्या व्हॉट्सअपला यांचे सगळ्यांचे स्टेटस ठेवले होते तर सगळे म्हणे की मला ही पिशवी द्या ती पिशवी द्या. पण मी त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या ऑर्डरच्या पिशव्या होत्या, तुम्ही वाटलंच अशा पद्धतीच्या माझ्याकडनं शिवून घेऊ शकता. कारण की माझ्या गावाकडे कमी किमतीच आहे. बघा मी तर माझ्या पद्धतीने 50 रुपये सांगितले तर पुढची बाई 40 रुपयेपर्यंत येते. तर मी हो म्हणते. कारण की बघा याच्यात काही मेहनत नाही आहे, साधी सिंपलचं फक्त दोरा घ्यायचा आहे. समजा मटेरियल त्यांचं असेल तर मी 40 रुपयेमध्ये होऊन जातं माझं. तर त्याच पद्धतीमध्ये मी अशा भरपूर पिशव्या बनवलेल्या होत्या. तर बघा याच्यामध्ये सुद्धा ब्लाऊज पीसचाच वापर केलेला आहे आणि ही पट्टी पिशवी आहे. तर बघा ही छोटीशी पिशवी आहे, पट्टी पिशवी आहे. तर याला आमच्याकडे पट्टी पिशवी बोलतात कारण की याला पट्टी लावली जाते. आणि ही 60 रुपये चालू आहे सध्या आणि ही आहे 40 रुपये आणि 50 रुपयाला आम्ही सांगतो तेव्हा 40ला देतो. तर ही 60 चालू आहे. आणि याच्यामध्ये ना आमच्या गावाकडे लोक टिफिन डबे, पाण्याच्या बॉटल्स आणि छोटे मोठे असं सामान आणण्यासाठी वापर केला जातो. आणि आमचं कसं गाव खेड्याकडे आहे तर भरपूर या पिशव्या विकल्या जातात. तर बघा फक्त ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे आणि मध्ये गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि पायपिंग म्हणून तुम्ही काहीही वापरू शकतात. तर बघा याच्यात मी बेडशीटचा वापर केला होता आणि पायपिंगला जे आवडेल ती तुम्ही पायपिंग करू शकतात. तर माझ्याकडे या रंगाची थोडीशी साडी ना होती तर मी याचे कट करून त्याला मस्त याच रंगाची पायपिंग करून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने थोडंसं हँडल मॅच केलेलं आहे. तर बघा 12 इंचाचं हँडल आपण जोडून घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीचं बघा याच्यातसुद्धा मी लेसचाच वापर केलेला आहे. ही लेस तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये खूप वेळेस बघितली असेल कारण की ही लेस खूप मोठी होती माझ्या साडीची. आणि ही साडीची लेस गव्हाच्या गोणीला मी मस्त असं अटॅच करून घेतली होती आणि कडक गव्हाची गोणी घेतली होती, हलकी फुलकी नाही. बघा खूप अशी कडक गव्हाच्या गोणी असतात ना त्याला ही लेस जोडलेली होती. आणि मधून अस्तर म्हणून जे शाळेचे जुने कपडे येतात बघा, आता मुलींचे शाळेचे जे जुने कपडे आहेत त्याचा वापर केलेला आहे. तर खूप सुंदर अशी ही बॅग झालेली होती आणि मजबूत बॅग झाली होती कारण की आम्ही हँडलला खूप म्हणजे 5-6 वेळा शिलाई मारतो हँडलला आणि शिलाई बी करताना परफेक्ट दिसावं अशी शिलाई आम्ही करत असतो. तर बघा ही मोठी बॅग जी बनवलेली होती ती लेस जी आपली साडीची लेस आहे त्याच्यापासून. तर त्याच पद्धतीने अजून एक पिशवी मी तयार केलेली होती, पट्टी पिशवी. आणि ही सुद्धा शाळेच्याच ड्रेसची आहे. बघा अशा तुम्ही खूप वेळेस बघितले असेल अशा रंगाचे ड्रेस होते शाळेचे आणि याच्यात गव्हाच्याच कोणीचा वापर केलेला आहे. आणि ही बेडशीट आहे, जुनी बेडशीट. कारण की हे सगळे ज्या पिशव्या आहे ना हे मटेरियल त्या पुढच्या कस्टमरचं आहे, पुढच्या ताईचं आहे. तिने मला दिलं आणि ती म्हणे ताई अशाची पिशवी शिवा, एवढं सामान बसलं पाहिजे तेवढं सामान बसलं पाहिजे, ज्या सांगतात त्याच्यानुसारच मी पिशवी तयार करते. तर बघा याचा जी पूर्ण उंची आहे मी 14 इंचाची घेतलेली आहे आणि ही पट्टीची पिशवी आहे. कारण की आमच्याकडे पट्टीची पिशवी जास्त चालते आणि जास्त दिवस टिकते बी. कमीत कमी 1 वर्ष तर आम्ही स्वतः गॅरंटी घेतो की 1 वर्ष पिशवीचं बंद तुटणार नाही आणि पिशवीसुद्धा चांगली राहील. कारण की आम्ही स्वतः बनवतो आणि माझ्याकडे तर किती वर्षापासूनच्या पिशव्या पडलेल्या आहे ज्या मी जेव्हा सुरुवातीला शिवल्या होत्या, बनवलेल्या होत्या त्या पिशव्या. कारण की माझे मुलं त्याच्यातच टिफिन डबे नेत असतात शाळेत आणि घेऊन येत असतात.
तर तुम्ही याच्यात बघू शकतात की बंदालाच आम्ही एवढं शिलाई मारलेलं आहे. कमीत कमी मी 5-6 शिलाई बंदाला मारते. तर विचार करा की बंद तुटतील का. भरपूर मजबूत असे हे बंद बनवते. तुम्ही बघू शकतात या बंदाला एकूण कमीत कमी 5-6 वेळा शिलाई मारलेली आहे आणि एवढे कडक बंद आम्ही तयार करतो. तर तुम्ही ही बघितलेच आहे. आणि ही बी पट्टीच पिशवी आहे. तर पण याच्यामध्ये आपलं जे पडदे आहे ना, पडद्याचा वापर केलेला आहे. तर हा छोटासा पडदा आहे आणि मध्ये एक शॉपिंग बॅगचा वापर केलेला होता. गव्हाच्या गोणीचा आणि शॉपिंग बॅगचा वापर करून ही पिशवी तयार केलेली आहे. त्याच पद्धतीमध्ये ही सुद्धा पिशवी मोठी बनवली होती. तर तुम्ही बघू शकता की मी 140 रुपये ही पिशवी लावलेली आहे. ही पिशवीनं भरपूर मोठी आहे. दिसायला याच्यामध्ये थोडीशी अशी दिसते, पण हिचं जे पूर्ण माप आहे, पट्टी आहे, भरपूर आहे. ही टिफिन बॅगची पिशवी आहे. मेस इथे ना आमची समोर आहे, बिल्डिंगच्या समोर मेस चालते. तर त्या मावशी मेस चालवतात. तर त्यांना अशी पिशवी न्यायची होती. त्याच्यात कमीत कमी 5-6 डबे बसतील आणि त्याचे बंद तुटणार नाही, काही नाही. तर त्या पद्धतीनेच ही पिशवी तयार केलेली होती. पुढचं जे कस्टमर जसे सांगता आम्ही तशीच पिशवी तयार करण्याचा प्रयत्न करतो. आणि कारण की ते जे कस्टमर आहे ते पुढच्या टाईम आलेच पाहिजे असेच आम्ही तयारी करतो. तर बघा त्यांच्यासाठी ही पिशवी बनवलेली होती. मी 140 रुपये याची किंमत ठेवली, पण त्याने मला देताना 120 रुपये दिलेली आहे. तरी आम्ही याच्याच समाधानी आहे. तर ही जी पिशवी आहे ही आमच्याच बिल्डिंगमधल्या मोरेताईची आहे. मोरेताईने एक जुना गाऊन दिलेला होता आणि एक अशी शाळेची पॅन्ट दिलेली होती. तर याच्यातसुद्धा मी गव्हाच्या गोणीचाच वापर केलेला आहे. तर हे बघा, आणि ही शाळेचे कपडे होते. तर या जे कापड आहे याच्यातून ना थोडंसं कापड उरलं होतं. तर बघा मी त्या कापडापासून ना म्हणजे आता फेकण्यापेक्षा ना काहीतरी बनवूया. तर याच्यापासून मी एक छोटंसं मिनी कासव तयार केलेलं होतं. इथे ना अजून डोळे लावायचे बाकी आहे. तर एक छोटंसं मिनी कासव असं, कारण की वेस्ट कपडा फेकण्यापेक्षा काहीतरी बनवूया. तर त्याच्यापासून मी एक कासव बनवलं. नंतर परत थोडंसं कापड थोडा छान वाटला की एवढा उरलेला आहे. तर एक छोटंसं मिनी पॉकेट तयार केलेलं सेम मटेरियलपासून. आणि हे सगळं जे आहे हे माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे. मी काहीचे पैसे नाही घेणार, कारण की बघा मी फेकण्यापेक्षा मी काहीतरी बनवलं आहे आणि जे बनवलेलं आहे ते माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर मी अपलोड केलेलं आहे. तर हे मी फक्त त्यांना त्यांना जे द्यायचं आहे ते फक्त पिशवीचीच किंमत मला द्यायची आहे. पिशवीचेच फक्त मला पैसे द्यायचे आहे. कासवाचे आणि पॉकेटाचे पैसे काही त्यांना द्यायचे नाही आहे, कारण की ते माझ्या थ्रू मी त्यांना दिलं आहे. तर बघा अशा पद्धतीने अशा आपण भरपूर साऱ्या पिशव्या मी तयार केलेल्या होत्या. तुम्हाला याच्यातली कोणती पिशवी आवडली आणि कोणत्या रंगाची पिशवी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते बी सांगा. आणि मला काही सांगायचं आहे की माझी शिफ्टिंग होत आहे, त्याच्यामुळे कदाचित माझा चॅनलवर व्हिडिओ 1 किंवा 2 महिन्यांनी येऊन जाईल. पण आता सध्या हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. परत अशाच व्हिडिओ म्हणजे पिशव्या पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.